आता ह्या महाराष्ट्रातल्या लोकसभा सीट 2024ले 48 होत्या, तर आता 2029ले डायरेक्ट 72 होणार आहे. 72. बाप्पा बाप्पा. आजपर्यंत भारतातली सर्वात मोठी लोकसभा असलेली राज्य होतं कोणतं? उत्तर प्रदेश. आणि तिथं किती सीट होत्या? 80 आहे का नाही? आता 80 जवळ गेलो आपण. हो हो 72 डायरेक्ट. मग आता त्या 80चे किती झाले असन? टड्डडंग 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 झाले असेल ना. मग त्याचा विचार करू ना आपण नंतर. आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करू ना. भारत माता की जय. चला या या डन डन. लोकसभा 48चे किती झाले? 72. आणि आता विधानसभा 288चे झाले 432. ओ माय गॉड. टुरू लोभ. म्हणजे माहीत आहे काय, आता महाराष्ट्रातून 432 आमदार जाणार आहे. अरे देवा. महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत 432. आणि आता कोणत्याही पक्षाला जर निवडून यायचं असन तर 432 भाग्याला 2 + 1. बे दोन्ही 4, बे एको बे, बे सको 12. 217 ज्या पक्षाचे आमदार निवडून येणार त्याचा मुख्यमंत्री होणार. आणि भावी मुख्यमंत्री प्रकाश कठाने असणार. आणि मला काय कुत्र नाही विचारणार. आता काय आहे? ओके ठीक आहे. डन. 72. 48चे 72, 288चे 432. ओके चलो नेक्स्ट. आता यूपी सर्वात जास्त होती आहे की नाही. आता यूपीचे 120 जागा. 80चे किती झाले? 120. सर्वात जास्त. का हो सर? मग लोकसभा आणि विधानसभाच वाढल्या का? राज्यसभा नहीं वाढल्या का? ये जानने के लिए देखिए अगला वीडियो.